नमस्कार. सगळ्यांनाच वाटतं की संपत्ती निर्माण करण्यासाठी खूप मोठी रक्कम लागते. पण हे खरं आहे का? चला, आज आपण हे समजून घेऊया की अगदी खिशातले 500 रुपये सुद्धा संपत्तीच्या प्रवासाची एक दमदार सुरुवात कशी करू शकतात. हो, हे अगदी शक्य आहे. गुंतवणुकीचं नाव काढलं की कसं शेअर बाजार, म्युच्युअल फंड हे मोठे मोठे शब्द ऐकूनच थोडं दडपण येतं, नाही का? असं वाटतं की हे सगळं खूपच क्लिष्ट आहे, हे आपल्यासाठी नाहीच. पण थांबा, खरंच तसं आहे का? अजिबात नाही. कारण आर्थिक स्वप्नांचा प्रवास सुरू होऊ शकतो फक्त या एका नोटेपासून. हो, फक्त आणि फक्त 500 रुपयांपासून. आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. आणि हे कसं शक्य आहे तेच आपण पाहणार आहोत. आणि हे शक्य करून दाखवणारं एक जबरदस्त साधन म्हणजे SIP, म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? हे खास आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठीच बनवलंय. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर SIP म्हणजे दर महिन्याला एक ठरलेली रक्कम, समजा 500 रुपये, एका निवडलेल्या म्युच्युअल फंडात न चुकता गुंतवणे. ही खरं तर एक प्रकारची आर्थिक शिस्तच आहे, जी हळूहळू भविष्याला एक चांगला आकार देते. पण SIPची खरी जादू लपलेली आहे ती रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगमध्ये. हा शब्द जरा मोठा वाटतो, पण त्यामागची कल्पना अगदी सोपी आणि खूपच फायदेशीर आहे. बघूया हे नक्की काम कसं करतं. जरा या टेबलकडे बघा. समजा दर महिन्याला 500 रुपये गुंतवले जातात. जानेवारीत जेव्हा मार्केटचा भाव 100 रुपये होता तेव्हा 5 युनिट्स मिळाले. पण फेब्रुवारीत बघा, मार्केट खाली आलं आणि भाव 50 रुपये झाला, तर त्याच 500 रुपयांतर थेट 10 युनिट्स मिळाले. म्हणजे बघा, मार्केट खाली गेल्यावर उलट जास्त फायदा झाला. यालाच म्हणतात रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग, ज्यामुळे आपली सरासरी खरेदीची किंमत कमी होते. याचे फायदे तर अनेक आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे अगदी 500 रुपयांसारख्या छोट्या रकमेतून सुरुवात करता येते. दुसरं, यामुळे नियमित बचतीची सवय लागते. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, चक्रवाढ व्याजाची ताकद अनुभवायला मिळते, जी पुढे आपण बघणारच आहोत. आणि हो, बाजाराची जोखीम कमी होते आणि हवं तेव्हा SIP थांबवण्याचं किंवा वाढवण्याचं स्वातंत्र्यही मिळतं. तर आता SIP का गरजेची आहे हे तर कळलं. पण मग प्रश्न येतो की सुरुवात करायची कशी? काळजी नसावी. ही प्रक्रिया वाटते त्यापेक्षा खूपच सोपी आहे. फक्त या 5 सोप्या पायऱ्या फॉलो करायच्या आहेत. ग्रो किंवा झिरोधासारखं एखादं ॲप डाउनलोड करा. मग पॅन आणि आधार कार्ड वापरून अकाउंट तयार करा. तिसरी पायरी आहे व्हिडिओ KYC, जी घर बसल्या होते. चौथं, एक चांगला म्युच्युअल फंड निवडा. सुरुवातीला निफ्टी 50 इंडेक्स फंडासारखा सोपा पर्याय निवडायला हरकत नाही. आणि शेवटी बँकेतून ऑटो पे सेट करा, म्हणजे दर महिन्याला पैसे आपोआप कट होतील. बस, झाली गुंतवणुकीची सुरुवात. पण थांबा, इथे खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. म्युच्युअल फंड निवडताना नेहमी आणि नेहमीच डायरेक्ट प्लॅन निवडा. का? असं का? कारण अगदी सरळ आहे. डायरेक्ट प्लॅनमध्ये कुठलंही कमिशन द्यावं लागत नाही, त्यामुळे परतावा जास्त मिळतो. या उलट रेग्युलर प्लॅनमध्ये एजंटचं कमिशन कापलं जातं. जरी हा फरक फक्त 1% असला तरी 20-30 वर्षांच्या काळात तो लाखो रुपयांचा होऊ शकतो. म्हणून निवड नेहमी डायरेक्ट प्लॅनचीच असली पाहिजे. बरं, SIP सुरू करणं सोपं आहे हे तर आपण पाहिलं. पण त्यातून खऱ्या अर्थाने संपत्ती निर्माण करायची असेल तर काही सामान्य चुका टाळणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे बाजार पडल्यावर घाबरून SIP बंद करणे. लक्षात ठेवा, रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगचा खरा फायदा तेव्हाच होतो. दुसरी चूक म्हणजे कमी कालावधीचा विचार करणं. SIP ही मॅरेथॉन आहे, 100 मीटरची रेस नाही. तिसरी चूक आपण आत्ताच पाहिली, रेग्युलर प्लॅन निवडणे. आणि चौथी म्हणजे दर 6-12 महिन्यांनी आपल्या गुंतवणुकीचा आढावा घ्यायला विसरणे. जर ह्या चुका टाळल्या आणि शिस्तबद्धपणे गुंतवणूक चालू ठेवली तर चक्रवाढ व्याजाची जादू काय कमाल करू शकते ते पाहण्यासाठी तयार रहा. हा चार्ट बघा. दर महिन्याला फक्त 500 रुपये 10 वर्षांसाठी गुंतवले तर एकूण गुंतवणूक होते 60,000 रुपये. पण 12% सरासरी परताव्याने त्याचं मूल्य वाढून होतं जवळपास 1,20,000 रुपये. म्हणजे गुंतवलेली रक्कम अक्षरशः दुप्पट झाली. यातले 60,000 रुपये हे निव्वळ व्याजातून कमावलेले आहेत. हीच आहे चक्रवाढ व्याजाची ताकद. म्हणून हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की SIP हे फक्त एक गुंतवणुकीचं साधन नाही, ही एक सवय आहे. नियमित गुंतवणुकीतून एक स्थिर संपत्ती निर्माण करण्याची एक शक्तिशाली सवय. या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते.
आपलं आर्थिक भविष्य घडवण्याची ताकद आपल्याच हातात आहे. जाता जाता हे 4 महत्त्वाचे मुद्दे कायम लक्षात ठेवा. सुरुवात लवकर करा. गुंतवणुकीत सातत्य ठेवा. बाजारातल्या चढ-उतारांना अजिबात घाबरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, वेळ आणि चक्रवाढ व्याजाला त्यांचं काम करू द्या. तर मग प्रश्न फक्त एकच आहे. आर्थिक स्वातंत्र्याकडे जाणारं हे पहिलं पाऊल, ही 500 रुपयांची सुरुवात आज करायची की उद्यावर ढकलायची? निर्णय आपला आहे.